प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम जय श्रीराम। श्रीमद् वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग 35वा आणि सर्ग 36वा या सर्गांमधून सुमंत्र जो आहे तो देखील जो बेशुद्ध पडलेला होता तो लवकरच सावध झाला आणि मग त्याने कैकेयीला समजावण्याचा प्रयत्न केला। तरीही कैकेयी आपल्या म्हणण्यावरच आग्रही राहताना दिसते। सर्ग 36 मध्ये राजा दशरथ हा श्रीरामांच्या बरोबर खजिना आणि सैन्य पाठवण्याचा विचार बोलून दाखवतो। त्याला देखील कैकेयी विरोध करताना दिसते आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर त्या ठिकाणी जे सिद्धार्थ आलेले असतात ते कैकेयीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात आणि कुठल्याच प्रयत्नाला जेव्हा यश येत नाही असं लक्षात येतं त्यावेळेला राजा दशरथ हा स्वतःच श्रीरामांच्या बरोबर जाण्याचा विचार बोलून दाखवतो। अशा प्रकारचा सगळा कथाभाग या 2 सर्गांच्या मधून येतो। ज्या वेळेला भावनातिरेक झाला त्यावेळेला कैकेयीच्या महालामध्ये स्वतः राजा दशरथ हा मूर्छित झालेला आहे। सगळा आक्रोश त्या ठिकाणी भरून राहिलेला आहे। शोकसागरात सगळे बुडालेले आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्र हे शांतपणाने ते सारे शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत। थोड्या वेळाने मंत्री सुमंत्र हा शुद्धीवर आला, जागा झाला आणि तात्काळ तो उठून उभा राहिला। त्याला या सगळ्या प्रकारामुळे एवढा संताप आलेला होता की त्या संतापाने तो थरथर थरथर कापत होता आणि त्याच वेळेला त्याचा चेहराही एवढा बदलून गेला होता। सगळे रंग त्याच्यावरचे पालटले होते आणि तो क्रोधाने अगदी लाल होऊन गेलेला होता। रागाने तो आपले दोन्ही हात एकमेकांच्या प्रती चोळत होता आणि त्याला विचार एवढे असह्य झाले होते आणि एवढं त्याचं डोकं त्यामुळे त्रासून गेलेलं होतं की तो आपलं डोकं देखील बडवून घ्यायला लागला आणि लांबच लांब असे सुस्कारे टाकू लागला। म्हणजे सगळ्या भावना त्याच्या अनावर झाल्या आणि तो अस्वस्थ होऊन गेलेला आहे। त्यानंतर मग तो अतिशय संतापाने अतिशय तीव्र शब्दात ते शब्द जणू काही त्याचे बाण होते, अगदी वज्रधारी बनलेले होते आणि मग तो या कैकेयीची निर्भर्त्सना करू लागला। तिला तो असं काही बोलू लागला, अशी काही तिची मर्मभेदी अशा प्रकारच्या शब्दरूप बाणाने निर्भर्त्सना करू लागला की त्याची तुलना कशाची देखील करता येणार नाही। आणि मग तो असं म्हणाला, हे देवी,
हे कैकेयी, जेव्हा तू संपूर्ण चराचर जगताचे जे स्वामी आहेत ते तुझे पतिराज, ते तुझे स्वतःचे पतिराज यांचं देखील तू ऐकत नाही आहेस आणि त्यांचा देखील त्याग करण्यासाठी तू तयार झालेली आहेस, तेव्हा या जगामध्ये मला तर असं वाटतं की असं कोणतंही कुकर्म नसेल की जे तू करू शकणार नाहीस. इतकी तू या अगदी नीचतम पातळीला जाऊन पोचलेली आहेस. मी तर समजतो की तू पतीची हत्या करणारी अशा प्रकारची स्त्री आहेस आणि ही जी कुलस्त्री असते आणि कुलस्त्रीचा जो नीती धर्म असतो तो देखील तू त्यागून टाकलेला आहेस. काय तुला आता म्हणावं? अगं, हे तुझे पतिराज हे इंद्राप्रमाणे आहेत, हे तुझे पतिराज आहेत, ते अजेय आहेत, ते पर्वताप्रमाणे स्थित आहेत आणि महासागराप्रमाणे मर्यादशील आहेत, धैर्यवान आहेत. अशा प्रकारच्या पतिराजांचं देखील तू ऐकत नाही आहेस आणि आपल्या कर्माने, या कुकर्माने तू त्यांना त्रास देत आहेस, संतप्त करीत आहेस. राजा दशरथ हे तुझे पती आहेत, पालक आहेत आणि तुझे वरदाते आहेत. याही गोष्टीचा तुला आता विसर पडून गेलेला आहे आणि तू त्यांचा उघडपणे सगळ्यांच्या समक्ष अपमान करते आहेस. कृपा करून तेवढे तरी तू करू नको. अगं, स्त्रीसाठी पतीच्या इच्छेचे महत्त्व हे जे असतं ना ते करोडो पुत्रांपेक्षा देखील जास्त असतं. या गोष्टीचा तुला विसर पडला आहे. ही किती वाईट गोष्ट आहे हे आता तुला समजावून सांगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ उरलेला नाही असंच मला आता वाटतं आहे. अगं, या कुळामध्ये, या रघुकुळामध्ये राजाला ज्या वेळेला परलोकवास प्राप्त होतो, त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेला त्याचे जे पुत्र असतात त्या पुत्रांच्यापैकी जो ज्येष्ठ पुत्र असतो तोच या राज्याचा अधिपती होतो. अशीच प्रथा आहे. राजकुलातली ही जी परंपरा आहे ती परंपरा, इक्ष्वाकू कुलातली ही जी परंपरा आहे ती परंपरा तुझे स्वामी हे महाराज दशरथ हे प्रत्यक्षात तुझ्या पुढे आहेत, जिवंत आहेत आणि ते जिवंत असतानाच तू त्या प्रथेला सुरुंग लावतेस, ती प्रथा तू नष्ट करू पाहतेस. हे काही बरं नाही. तुझा पुत्र जो आहे भरत तो राजा होईल आणि तो या पृथ्वीवर राज्य देखील करेल. हे सगळं जरी तुला वाटत असलं तरीसुद्धा त्यावेळी आम्ही सगळे हे जे लोक इथे बसलेलो आहोत, हे लोक सारेच्या सारे आणि ही सगळी नगरी जी आहे अयोध्या नगरी, हे सगळे जिथं राम असतील तिथंच आम्ही जाऊन राहू. हे देखील तू लक्षात ठेव. तुझ्या राज्यामध्ये मग कोणीही ब्राह्मण निवास करणार नाहीत. जर तू आज अशा प्रकारे ही मर्यादाहीन जे तुझं वागणं आहे ते चालूच ठेवलं, अशाच प्रकारची दुष्टपणाची कर्म तू करीत राहिलेस तर आम्ही निश्चितच आम्ही श्रीरामांचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांचंच अनुसरण आम्ही करू. आमचे सगळे बंधू बांधव आणि सदाचारी जे ब्राह्मण आहेत ते देखील तुझा त्याग करतील. तुझ्या राज्यात कोणीही थांबणार नाहीत. देवी, मग हे राज्य तुला प्राप्त झाल्यानंतर तुला काय बरं मिळणार आहे? तूच विचार करून पहा. तू असं मर्यादाहीन अशा प्रकारचं जे कर्म आहे ते करू पाहतेस आणि का करू पाहतेस? कशा करता? काय प्राप्त होणार आहे तुला त्यापासून? मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की अशा प्रकारचा तुझा हा अत्याचार पाहून ही पृथ्वी जी आहे ती दुभंग कशी पावत नाही? काही घडत कसं नाही? किंवा मोठमोठ्या महर्षींचे धिक्कारपूर्ण अशा प्रकारचे जे शाप असतात, जे अतिशय भयंकर असतात, जे जाळून भस्म करणारे असतात, ते शाप तुझ्यासारख्या पाषाण हृदयी अशा स्त्रीचा सर्वनाश कसा करत नाहीत? याही गोष्टीचं मला आता फारच आश्चर्य वाटतं आहे. खरं म्हणजे आंबा सोडून त्याऐवजी लिंबू कोणी घेत असतं का? त्या लिंबाची कोणी अपेक्षा करत असतं का? आणि जो कोणी या आंब्याऐवजी लिंबाला पसंत करतो आणि लिंबू घेतो आणि या लिंबावरच दुधाचा अभिषेक करतो
त्याला सुद्धा हे जे लिंबू आहे ना, अशा प्रकारची जी प्राप्ती आहे ना, त्याचं गोड फळ कधीही मिळत नाही. आणि हेच तुला समजत नाही कैकेयी. हे कैकेयी, मला तर असं वाटतं की तुझ्या आईचा आपल्या कुलानुरूपच स्वभाव होता. तिचं जे कुल होतं त्यानुसार तिचा स्वभाव होता. आता तुझाही स्वभाव तिच्यासारखा आहे असंच मला आता वाटतं आहे. तशी माझी खात्री पटलेली आहे. बरोबरच आहे. लिंबामधून मध कसा बरं येईल ही जी म्हण आहे ना, ती म्हण तुझ्या बाबतीमध्ये सत्य ठरत आहे. तुझ्या आईचा जो दुराग्रहीपणाचा स्वभाव होता तसाच तुझा सुद्धा आहे असं आम्हाला वाटतं. तिचा स्वभाव आम्हाला ठाऊक होता. तुझा स्वभाव ठाऊक व्हायला ही वेळ आत्ता आलेली आहे. काय झालं, एकदा कोणी एक जो साधू पुरुष होता, त्या साधू पुरुषाने तुझ्या पिताजींना एक वर दिलेला होता. तो वर अत्यंत सुंदर होता. खरं म्हणजे फार चांगला वर त्यांनी दिलेला होता. आणि त्या वराच्या प्रभावाने त्या केकय नरेशाला सगळ्या प्राण्यांची भाषा समजून येऊ शकत असे. ते समजत असे. ते आपसामध्ये काय बोलतात त्याचे अर्थ त्याला लागत असत. अशा प्रकारचा तो वर होता. आता तिर्यक योनीतल्या त्या प्राण्यांची जी भाषा आहे ती त्याला समजत असल्यामुळे एक दिवस काय झालं की तुझे पिताजी बिछाण्यावरती विश्राम करीत असताना त्यांना बाहेरून जृंभ नावाच्या पक्ष्याची, तुझ्या पिताजींना बाहेरून जृंभ नावाच्या एका पक्षाचा आवाज आला. तो त्यांनी कान देऊन ऐकला आणि त्याच्या बोलण्यामध्ये जो अभिप्राय व्यक्त झालेला होता त्या अभिप्रायाने त्याला थोडं हसायला आलं आणि तो हसला. आता हे जे त्याचं हसणं आहे ते शेजारीच त्याच बिछाण्यावरती तुझी जी आई बसलेली होती तिला असं वाटलं की राजा आपल्यालाच काहीतरी कारणामुळे हसतो आहे. आणि हे तिला वाटल्यामुळे ते खरं की खोटं हे समजून न घेतल्यामुळे राजा कशाला हसला याची शहानिशा न केल्यामुळे तिला अतिशय राग आला आणि रागाच्या भरात ती फासच लावून घ्यायला निघाली. असं तिने कृत्य केलं. आणि मग ती असं म्हणायला लागली की हे नरेश्वर, तुमच्या हसण्याचं कारण सांगितलं तर ठीक, नाहीतर मी या क्षणीच माझा मृत्यू जवळ करीन. तुम्ही मला का हसलात ते सांगा, ते मला समजलंच पाहिजे. अशा प्रकारचा तिने हट्ट धरला आणि संशय धरला राजावरती की तो आपल्यालाच हसलेला आहे. आता हे राजाने हा जो तिचा वेडा हट्ट होता तो ऐकला आणि मग त्या केकय राजाला त्या केकय राजाने तिला असं सांगितलं की अहो, मी तुम्हाला हसलेलो नाही आहे, तर मी वेगळ्याच कारणाने मला हसायला आलेलं आहे. पण ती आपला हट्ट सोडायला तयार झाली नाही. मग ती पुन्हा असं म्हणते, हे बघा तुम्ही मला अर्थ सांगितला पाहिजे. तर राजा म्हणाला, जर मी तुला या प्रकारचा अर्थ समजावून सांगितलाच की मी कशाकरता हसलो तर माझा तात्काळ मृत्यू होईल, मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यावर ती स्त्री असं म्हणाली की पतिराज, आपण जगा किंवा मरा मला त्याची पर्वा नाही. मला तुमच्या हसण्याचं कारण कळलंच पाहिजे. अशा प्रकारचा वेडा हट्ट त्या स्त्रीने धरला. आणि ती पुढे असं म्हणाली की मग तुम्ही माझी चेष्टा करणार नाही आणि मग तुम्ही मला हसणार नाही. आता राजाला हे सगळं माहीत होतं की जर आपण खरोखरच हा अर्थ सांगितला तर साधू पुरुषांनी जे वरदान देताना म्हटलेलं आहे ते खरं होईल, आपला मृत्यू घडून येईल. आणि म्हणून मग तुझ्या पिताजींनी हे कैकेयी, त्या केकय नरेशाने ही सगळी गोष्ट त्या साधू पुरुषाला जाऊन सांगितली. आणि मग त्या साधू पुरुषांनी स्पष्टपणाने असं सांगितलं की महाराज, राणी मरो किंवा जगो किंवा आपल्याला सोडून जाओ, ती काहीही करू देत, आपण कदापिही राणीला या गोष्टीचं गुपित सांगू नये. आता खरं म्हणजे तो साधू पुरुष होता, प्रसन्नचित्त होता, त्यांनी वरदान दिलेलं होतं. त्याचंही म्हणणं असं आहे. असं ऐकल्यानंतर मग त्या केकय नरेशाने मग त्या हे कैकेयी तुझ्या मातेला या गोष्टीचा अर्थ काही समजावून सांगितला नाही आणि तिला तात्काळ घराच्या बाहेर काढलेलं आहे. ही कथा आहे तुझ्या आईची. ते स्वतःप्रमाणे
मग ते स्वतःच मग कुबेराच्या प्रमाणे जगू लागले, सुखात राहिले. असे तुझे वडील जे आहेत ते आणि तुझी आई जी आहे ती, अशी त्यांची कथा आहे. आता तूही त्याच मार्गाने जाताना मला दिसते आहेस. तशाच प्रकारचं पाप आता तूही करू पाहत आहेस. तू मोहात पडलेली आहेस आणि महाराजांना हा अनुचित अशा प्रकारचा आग्रह करीत आहेस, रामाचा वनवास मागत आहेस. आणि हे काय तुझं कुकर्म चाललेलं आहे, तुला तरी कळतंय का? अगं, ही जी लोकोक्ती होती की ही जी तुझी आई वागण्याच्या संबंधातल्या ज्या चर्चा होत्या त्या आता खरोखर होताना दिसत आहेत मला, की पुत्र हे पित्याप्रमाणे असतात अशी समाजामध्ये म्हण आहे, की जी पुत्र असतात ते पित्याप्रमाणे असतात आणि ज्या कन्या असतात ना त्या कन्या ह्या मातेप्रमाणे होत असतात. त्यांच्या स्वभावाची जडणघडण ही तशी असते. तर तुझंही तसंच आता होताना मला दिसत आहेस. तू तर अगदी मातेच्या पावलावर पाऊल टाकलेलं आहेस. तिने ज्या प्रकारचं कुकर्म केलं आणि आपल्या पतीला सोडून दिलेलं आहे, तसं आत्ता तू आपल्या पतीचा त्यागच केलेला आहेस. तुझ्या पतीच्या मृत्यूला आता तू कारणीभूत ठरते आहेस असंच मला वाटतं आहे. तर तू असं वागू नयेस असा माझा तुला उपदेश आहे. लोकांच्या मनात येणारे हे विचार खरे ठरू देऊ नकोस, असं होऊ देऊ नकोस. राजा जे म्हणाला आहे त्याचा स्वीकार तू करायला पाहिजे. आपल्या पतीच्या इच्छेनुसार तू वागायला पाहिजे आणि या सगळ्या समाजाला तू अभय देणारी अशी झाली पाहिजेस असा माझा तुला उपदेश आहे. हे कैकेयी पापी विचारांच्या लोकांच्या कह्यामध्ये जाऊन हे तुझे जे पतिराज आहेत ते देवराज इंद्राच्या बरोबरीचे आहेत, इंद्रतुल्य आहेत, तेजस्वी आहेत. त्या स्वामींना अनुचित कर्म करायला तू भाग पाडू नकोस असा माझा तुला आग्रह आहे. हे देवी कमलनयन श्रीराम, राजा दशरथ या त्यांचा त्याग करणं, श्रीरामांचा राजा दशरथाला त्याग करायला लावणं, या पापापासून त्यांना तू दूर ठेव. ते या पापापासून दूर राहू इच्छितात. ती त्यांची इच्छा तू पूर्ण कर. ते आपली प्रतिज्ञा खोटी करत नाहीत. श्रीरामचंद्र तर प्रतिज्ञा पालनामध्येच आत्ता लागलेले आहेत. श्रीरामचंद्र आपल्या भावामध्ये श्रेष्ठ आहेत, उदार आहेत, कर्मठ आहेत, धर्मपालक आहेत आणि या जीव जगतातले ते रक्षक आहेत आणि म्हणून ते बलवान देखील आहेत. त्या श्रीरामांना तू अशा प्रकारचं काही करू नयेस असं आम्हाला वाटतं. त्यांना तू योग्य रीतीने मान दिला पाहिजेस. त्यांचा राज्याभिषेक तू होऊ दिला पाहिजेस. हे देवी, जर श्रीराम आपले पिता राजा दशरथांना सोडून वनवासामध्ये जातील तर जगात तुझी खूप मोठी निंदा होईल. हे सुद्धा तुला लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा श्रीरामचंद्र जे आहेत ते या राज्याचं पालन करतील अशाच प्रकारचं तुझं वर्तन असलं पाहिजे. तू निश्चिंत होऊन त्याप्रमाणे वागायला पाहिजे. श्रीरामांच्या शिवाय दुसरा कोणीही राजा या श्रेष्ठ नगरात राहून तुला अनुकूल असं वागेल असं मला वाटत नाही. श्रीरामच तुझ्या सर्व दृष्टींनी अनुकूल वागायला योग्य असे आहेत. श्रीराम युवराजपदी आल्यानंतर महाराज धनुर्धर हे जे राजा दशरथ आहे हे पूर्वजांच्या रीतिरिवाजानुसार स्वतः वनवासामध्ये जातील आणि या कुळाच्या परंपरेप्रमाणे सारं काही घडून येईल. याप्रमाणे हात जोडून आधी संतप्त होऊन आणि नंतर समजुतीने सुमंत्राने या कैकेयीला अतिशय सांत्वनापूर्ण शब्दामध्ये हे सांगून त्याने त्याचं कर्तव्य पूर्ण केलं. आधी तर तो तिखट शब्दात बोलला हे खरं आहे, परंतु नंतर त्याने तिला योग्य भाषेमध्ये उपदेश केला आणि तिला तिच्या निर्णयापासून विचलित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ती महाराणी कैकेयी जरा देखील विचलित झालेली नाही. तिला राग देखील आलेला नाही सुमंत्राचा किंवा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया तिने यावेळेला या सुमंत्राला दिलेली नाही. तेव्हा मग राजा दशरथ जो आहे तो तर प्रतिज्ञा करून चुकलेला होता आणि त्या
प्रतिज्ञेची जी पीडा होती ती त्याला लागलेलीच होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुमंत्राचं बोलणं देखील आता काही ऐकत नाही हे त्याला कळून चुकलेलं होतं. मग लांब सुस्कारा सोडून मग तो सुमंत्राला असं म्हणाला की हे सुता, तू आता काय कर तर लवकर रत्नांनी भरलेल्या त्या चतुरंगिणी सेनेला श्रीरामांच्या मागे जाण्याची आज्ञा दे. आता ते सैन्य देखील श्रीरामांच्या बरोबर जाऊ दे आणि या नगरामध्ये रूपानं जीविका चालवणाऱ्या ज्या कोणी स्त्रिया असतील, ज्या खूप गोड बोलतात, चांगलं वागतात, त्या सगळ्या स्त्रिया आणि धनाढ्य आणि विक्रयाला योग्य वस्तूंचा प्रचार करण्यात कुशल असणारे असे जे वैश्य असतील ते या राजकुमार श्रीरामांच्या पाठोपाठ त्या सेनेचं अनुकरण करीत करीत यांच्याबरोबर जाऊ देत आणि वनामध्ये हे सगळे श्रीरामांच्या बरोबर जातील. श्रीरामांच्या बरोबर जे लोक आत्ता वनामध्ये जातील त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून अनेक वर्ष पुरेल अशा प्रकारचं धनधान्य यांच्याबरोबर तू पाठव. त्या सगळ्यांना पुरेल अशा प्रकारचं सारं काही तू यांना दे आणि श्रीरामांच्या बरोबर जाण्याची त्यांना तू आज्ञा दे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मुख्य आयुध दे. नगरातले हे जे निवासी आहेत ते निवासी जाऊ देत, छकडे असू देत, अनेक प्रकारची वनातले रहस्य जाणणारे जे व्याध असतात, ज्यांना वनाची पूर्ण माहिती असते, ते व्याध या श्रीरामांच्या बरोबर वनामध्ये जाऊ देत. श्रीरामांच्या बरोबर जात असताना रस्त्यातले मृग आणि जे हत्ती त्यांना भेटतील त्यांना मागं घालवत असताना, जंगली मध पित असताना आणि नाना प्रकारच्या नद्या पाहत पाहत जात असताना आपल्या राज्याची आठवणही येणार नाही अशा प्रकारच्या साऱ्या वस्तू, सारे लोक त्यांच्याबरोबर तू जाऊ देत. श्रीराम हे निर्जन वनामध्ये निवासासाठी जात आहेत तेव्हा त्यांना माझा जो खजिना आहे तो खजिना, इथलं जे अन्नभांडार आहे ते अन्नभांडार, अशा प्रकारच्या अनेक वस्तू तू त्यांच्याबरोबर जाऊ देत. ते वनातील पवित्र प्रदेशामध्ये यज्ञ करतील अशा प्रकारचं साहित्य त्यांच्याजवळ असू देत. त्यात ते आचार्य वगैरेंना सुद्धा मग पर्याप्त दक्षिणा देऊ शकले पाहिजेत, एवढं धन त्यांच्याकडे असलं पाहिजे, तेही तू यांच्याबरोबर दे. म्हणजे मग हे श्रीराम ऋषींच्या बरोबर वनामध्ये सुखानं निवास करतील. मग तो जो महाबाहू भरत आहे तो या अयोध्येचं पालन करील. या अयोध्येला तो मग योग्य रीतीने त्याचा तो निर्वहन करेल. श्रीराम हे सगळ्या प्रकारचे भोग भोगून आनंदाने मग वनात जातील असं सगळं तू करून दे. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तू कर. अशा सूचना जेव्हा महाराज दशरथ हे त्या सुमंत्राला देत होते त्यावेळेला मग ती कैकेयी जी आहे ती मनातनं रागावली आणि जर हे सगळंच गेलं तर मग इथे राहील काय, अशा प्रकारचं भय तिच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे तिचा चेहरा हा सुकून गेला आणि कंठ देखील तिचा गदगदून आला. मग ती कैकेयी राजकुमारी विषादग्रस्त झाली आणि मग त्रस्त देखील झाली आणि मग अशाच चेहऱ्याने ती राजा दशरथाकडे पाहून त्याला असं ती म्हणाली की महाराज, ज्या मद्याचा ग्रहण केलेला भाग जो असतो तो आस्वादरहित करून जर ते मद्य घेतलं तर मग त्याची जशी चव लागत नाही ना, ते मद्य लोक पित नाहीत ना, त्याचप्रमाणे धनहीन होणारं हे जे राज्य आहे त्याचं शोषण जर आपण आधीच करून घेतलं तर ते राज्य देखील भरताला देण्याची गरज नाही. भरत अशा प्रकारचं राज्य हे कदापिही स्वीकारणार नाही. कैकेयी अशा प्रकारे लाज लज्जा सोडून ज्या वेळेला बोलायला लागली, ही तिची दारुण वचनं ज्याप्रमाणे त्या राजाने ऐकली त्याचप्रमाणे तिथे जमलेल्या सगळ्याच लोकांनी ते ऐकलेलं आहे. आणि मग ती विशाल लोचना कैकेयी जी होती तिला ते असं म्हणाले की अनार्ये अहितकारिणी, तू रामाला वनवासात पाठविण्याचा जो अतिशय वहन करण्यास जो वर पाळण्यामध्ये अत्यंत कठीण आहे अशा प्रकारचा वर तू आधीच मागून घेतलेला आहेस, तो जर त्याचं जर काही थोडंफार
उणं मी भरून काढण्याचा इथे प्रयत्न करतो आहे, तर तुझ्या या शब्दांची चाबूक तू मला कशा करता मारते आहेस? का बरं तू मला असा माझ्यावरती अन्याय करते आहेस? असं राजा जेव्हा म्हणाला, मला तू असा त्रास देऊ नकोस, असं त्याच्या बोलण्यामध्ये आलं. आता तू जे काही म्हणते आहेस ते म्हणजे श्रीरामांच्याबरोबर सैन्यही पाठवू नका आणि कुठल्याच प्रकारची सामग्री पाठवू नका, अशा प्रकारचा जो विरोध तुझा आहे, तो विरोध मी कसा आता सहन करू? हां, अशा प्रकारची विनंती तू आधी केली होतीस का? तू मला हे सांगितलेलं नाहीस वर मागताना. त्या वरामध्ये या गोष्टी नव्हत्या, त्या तू आता मागवून जोडत आहेस. हे काही चांगलं नाही. राजाचे हे क्रोधयुक्त अशा प्रकारचं बोलणं ऐकलं त्या कैकेयीने. त्याचा तिच्यावरती अर्थातच कुठलाही परिणाम झाला नाही, उलट तिला जास्तच राग आला आणि मग ती असं म्हणाली की महाराज, आपल्याच वंशात राजा सगर होऊन गेला आणि त्यांनी आपला जो पुत्र होता असमंजस नावाचा, त्या असमंजसाला आपल्या राज्यामधनं हाकलून दिलेलं आहे आणि ते लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी केलेलं आहे. कायमचं त्याला टाकून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या रामाने सुद्धा या ठिकाणाहून आता निघून जावं. मग राजा दशरथ असं म्हणाला, धिक्कार असो. कैकेयी, खरोखर धिक्कार असो. तिथे जे लोक होते ते लाजेने त्यांना मेल्याहून मेल्यासारखं होऊन झालं. परंतु कैकेयी आपल्या त्या म्हणण्यावरती ठाम राहिली. तिला औचित्याचा अनौचित्याचा कुठलाही विचार उरला नाही. राजाच्या धिक्काराने त्या कैकेयीला काहीसुद्धा वाटलं नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी राजाचे जे प्रधान हे उभे होते, ते प्रधान वयोवृद्ध मंत्री सिद्धार्थ हे मग पुढे सरसावले आणि मग ते मोठ्या नम्रतेने बोलायला लागले. खरं म्हणजे त्यांचा स्वभाव हा अत्यंत शुद्ध होता. ते मोठे तपस्वी होते आणि राजाच्या विशेष आदराला पात्र असे होते. ते मग कैकेयीला असे म्हणाले की देवी कैकेयी, असमंजस हा मोठ्या दुष्टबुद्धीचा राजकुमार होता. अगं, स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून मग तो लोकांचे, ही लहान लहान मुलं जी रस्त्यामध्ये खेळत असत, त्या सगळ्या मुलांना घेऊन तो नदीवर जात असे आणि नदीवर त्यांना फेकून देत असे. शरयू नदीच्या तीरावरती बसून ते बुडत असताना आणि आक्रोश करीत असताना त्याला मोठा आनंद होत असे. आणि त्यामुळेच मग राष्ट्राची वृद्धी करणारे ते जे महाराज सगर होते, त्या सगरांनी त्याचा त्याग केलेला आहे. कारण तो तर दुष्टबुद्धीचा होता आणि म्हणून त्यांनी तसं केलेलं आहे. आता मला असं सांगा की त्या असमंजसाला जे त्याने बाहेर काढलं ते कशामुळे? तर त्याच्या दुष्टपणामुळे. आता प्रभू श्रीरामचंद्रांच्यामध्ये असा कुठला दोष आहे की ज्या दोषाच्या आधारावरती त्यांना राज्याच्या बाहेर काढलं जावं? हां, अहो, श्रीरामांच्याकडे पाहिल्यानंतर तर सुख प्राप्त होतं. राजा सगराने प्रजेच्या हितासाठी या अहितकारक अशा पुत्राचा त्याग केला होता. पित्याने आपल्या त्या पुत्राला पत्नी आणि आवश्यक अशा सामग्रीसहित तसेच रथावरती बसवून त्याला आपल्या सेवकांना आज्ञा दिली की याला राज्याच्या बाहेर कायमचं सोडून या. आणि मग तो असमंजस जो आहे तो वनात जाऊन राहायला लागला आणि मग कंदमुळावरती त्याचा निर्वाह तिथे सुरू झाला. आता राजा सगराने जो त्याचा त्याग केलेला आहे तो ज्या कारणाकरता केलेला आहे त्या कारणाचा देखील आपण विचार केला पाहिजे. त्याचे अपराध आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्याकडे जर आपण पाहिलं तर ते अपराध करणं तर सोडा, ते तर गुणांचे सागर आहेत. आणि असं असताना अवगुणाचा मागमूस त्यांच्या ठिकाणी नसताना उलट आहे. ते कसे आहेत तर शुक्ल पक्षामध्ये द्वितीयेचा चंद्र जसा निष्कलंक असतो, शुभ्र असतो, काही डाग त्याच्यावरती नसतो, अशा प्रकारचं या श्रीरामचंद्रांचं हे जे चरित्र आहे, अशा चरित्राच्या अशा दुर्लभ गुण ज्याच्या अंगी आहेत अशा पुत्राला पाप आणि अपराध असं काहीही केलेलं नसताना त्यांना राज्यातून हाकलून द्यायला हे कैकेयी तू सांगत आहेस,
हे कसं तुला याबद्दल तुला काय वाटतंय? देवी, जर तुला या श्रीरामांच्यामध्ये काही दोष दिसत असेल तर तो दोष तू आता नीटपणाने या ठिकाणी सगळ्यांच्या समक्ष सांग. त्या अवस्थेत मग श्रीरामांना या ठिकाणाहून घालवून दिलं जाईल. हे खरं आहे, पण ज्यात काही दुष्टपणा दिसत नाही, दोष दिसत नाही, जो नेहमीच सन्मार्गाप्रती चालणारा आहे, अशा पुरुषाचा त्याग हा धर्मविरुद्ध असतो. आणि असं धर्माच्या विरोधातलं कर्म हे केल्यानंतर इंद्राचं तेज सुद्धा नष्ट होऊ शकतं. तर मग इथे राजा दशरथाची काय बरं अवस्था होईल? तेव्हा देवी, श्रीरामचंद्रांच्या या राज्याभिषेकामध्ये तू विघ्न आणू नयेस. याचा तुला कोणताही लाभ होणार नाही. हे शुभानने, याशिवाय तुझं आणखी एक नुकसान होईल, आणि ते नुकसान म्हणजे तू लोकनिंदेला पात्र होशील. लोकांच्यामध्ये तुझ्याविषयी अत्यंत वाईट बोललं जाईल, एवढं तू लक्षात ठेव. सिद्धार्थाचं हे बोलणं ऐकून महाराज दशरथ मात्र अत्यंत कासावीस झाले, क्लांत झाले, आणि मग त्याच स्वरात शोकाकुल अशा अवस्थेत त्याच शब्दामध्ये मग ते कैकेयीला असं म्हणाले की हे पापिणी, हे तुला समजत नाही काय? आत्ता हे जे सिद्धार्थ इथे आपलं मत मांडत आहेत, तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, ते तुला समजत नाही का? तुला माझ्या आणि स्वतःच्या हिताची बिलकुल पर्वा नाही काय? तुला याविषयी काही आस्था वाटत नाही का? तू दुःखाच्या या मार्गाचा अवलंब करून काय बरं मिळवणार आहेस? तू या कुलाची कुचेष्टा करते आहेस असं तुला वाटत नाही का? तुझे सारे प्रयत्न हे कुमार्गावरचे आहेत. आता मीही काय करतो माहिती आहे का? हे राज्य, हे धन आणि हे सुख हे सारं तुला देऊन टाकतो, आणि श्रीरामांच्या मागे जाण्याचा आता मी सुद्धा या ठिकाणी ठरवतो. मी त्याच्या मागे आता जातो. हे सगळे लोक त्याच्याबरोबर जातील. तू एकटीच मग भरताच्या बरोबर या ठिकाणी चिरकालापर्यंत सुखाने मग राज्य कर. या ठिकाणी सर्ग 35 आणि सर्ग 36 हा पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम